गार्गी अँड ग्रंथा 11 कोडिसरे. सलामीची जोडी. पहिला चेंडू टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मॅन्डेटरी पॉवर प्लेचा आजच्या सकाळचा. पहिला बॉल आवाज तर येतोय आणि विकेट किपरचं काय सुंदर विकेट किपिंग पाहायला मिळत आहे. एका हातात टिपलेला झेल आणि पहिल्याच बॉलवर आकाश मात्र माघारी परततील. अंकित मुखर्जी माघारी परततील. निखिल पहिल्याच बॉलवर आपल्या टीमला सफलता मिळवून देत आहेत. अंकित खूप निराश असतील आपल्या कामगिरीवर. सकाळचं सत्र होतं. निखिल सारंग पहिल्याच बॉलवर सफलता मिळवत आहेत. पहिला बॉल, पहिलं षटक, सकाळचं सत्र, पहिलाच सामना आणि त्यानंतर स्ट्रायकर यांच्या दिशेने अक्षय. 1-0 या नाजूक अवस्थेत भारतीय संघाला बऱ्याच वेळा बॉल ऑफ इंडियन क्रिकेटची आठवण यायची. मात्र आज साठवली टीमसाठी एक दिवार बनवून मैदानावर उभं राहावं लागेल. चट्टान की तरह ज्याला म्हटलं जातं ती कामगिरी अपेक्षित असेल. पहिली धाव आजच्या सत्रातील, आजच्या दिवसातील, आजच्या पहिल्या मॅच मधील जी पाहायला मिळते आकाशच्या बॅटमधून. बॉलिंग मार्कवर निखिल पहिल्याच चेंडूवर मिळवलेली सफलता आणि त्यानंतर पहिल्यांदा स्ट्रायकर यांच्या दिशेने आकाश. 2 चेंडू आणि 1 धाव. आकाशसाठी आखो टप्प्याचा चेंडूने सुरुवात केली. पहिलाच चेंडू अतिशय सुरेख. क्षेत्ररक्षण खूप सुंदर सजवलंय. एक फॉरवर्ड पॉइंट दिसतोय, एक फॉरवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग दिसतोय, शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑनच्या दिशेने एक सीमारेषेच्या वर आणि एक डीप मिड विकेट. मात्र एज घेऊन चेंडू विकेट किपरच्या सेफ हँड्स मध्ये. सकाळच्या सत्रातील पहिल्याच मॅच मधील पहिल्याच ओव्हर मध्ये सलग 2 झेल टिपताना दिसतात विकेट किपर. दुसरा गडी माघारी परततोय फक्त 1 या सांघिक धाव संख्येवर. आमच्या स्कोरर आमच्या साथीने आहेत दर्शना पवार आणि पवार मॅडम यांच्या सांगण्यानुसार आणि कालच्या दिवसाचा जर थोडासा इतिहास चाळला, कालच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये 35-35 धावा जमवल्या गेल्या होत्या. म्हणजे कालचं सकाळचं सत्र लो स्कोरिंग सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे. हा बघा ॲक्शन रिप्ले. tenscricket.in ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला होता. गोल्डन स्पॉट पासून सुद्धा थोडा आखूड ठेवला होता आणि सिमेंटच्या पिचवर रबर बॉल अनएक्सपेक्टेड बाउन्स असतो, अनइवन बाउन्स, आणि त्यामुळेच जो चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जाणं अपेक्षित होता तो एक थिक एज घेऊन विकेट किपरच्या सेफ हँड्स मध्ये खूप सुंदर विकेट किपिंग करतायत. सुदर्शन मयेकर. सुदर्शन भगवान विष्णूंचं आणि भगवान कृष्णांचं सुदर्शन, पण आज यष्ट्यांच्या मागे या सुदर्शनाने खूप चांगली दर्जेदार कामगिरी केली. नवीन फलंदाज सागर स्ट्रायकर एंडवर. पुन्हा एकदा आवाज. आणि आज हे सुदर्शन यष्ट्यांच्या मागे काय जबरदस्त कामगिरी करतंय. सिंधुदुर्गची एक लोककला आहे दशावतार, आणि त्या दशावतारातील एक सुप्रसिद्ध नाट्य कलाकृती आहे सुदर्शन प्रताप. आणि आज यष्ट्यांच्या मागे या सुदर्शनचा प्रताप पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले बघूया, त्यानंतर बोलूया या गोष्टीवर. खूप सुंदर बॉल होता. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक सुंदर ऍक्शन आहे, नियंत्रण आहे. एक दुसरा अँगल, हा क्लीन बॉल आहे, माफ करा. जाताना बेल्स उद्ध्वस्त करून गेला होता चेंडूने. आवाज तर आला होता, मात्र हा आवाज बॅट आणि बॉलच्या संपर्काचा नव्हता. वाव, व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. पहिल्याच षटकामध्ये 3 गडी गारद करतायत. ही खूपच नाजूक अवस्था, आणि अशी जेव्हा जेव्हा नाजूक अवस्था होते तेव्हा पाकिस्तान विरुद्धच्या त्या इरफान पठाणच्या ओव्हरची आठवण जरूर होते. काय जबरदस्त गोलंदाजीची सुरुवात केली होती इरफान पठाण. हरफन मौला असं ज्याला म्हटलं जायचं. आणि आज निखिल
पहिल्याच षटकात म्हणजे मॅन्डेटरी पॉवर प्ले, खरं पाहिलं तर मॅन्डेटरी पॉवर प्ले बॅटरच्या फेवरमध्ये मानला जातो. 38 सर्कल जे या मैदानावर आहे जवळपास 22-24 मीटरपर्यंत सीमारेषा आहे, 52-54 मीटरची. आणि त्यामुळे रबर बॉलवर ही सीमारेषा खूप सीमित मानली जाते. जर आपण नीट कनेक्शन केलं, बॅटवर बॉल घेतला, टायमिंग केलं तर कमी ताकदीत सुद्धा आपण लिलया चौकार षटकार वसूल करू शकतो. मात्र अशा गोलंदाजाला प्रतिकूल असणाऱ्या परिस्थितीत मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये निखिल काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. सलग 2 विकेट तर मिळवल्यात आणि बघूया आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक नावे होईल का. एज पण पहिल्या दुसऱ्या स्लिपच्या डोक्यावरून शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने घोषांकित क्षेत्रात त्या बॉलवर 1 धाव मिळते. पहिल्या षटकाची सांगता होते. फलंदाजांसाठी आपण टाळ्या बऱ्याच वेळा वाजवतो, पण एकदा टाळ्या वाजूया निखिलच्या गोलंदाजीसाठी. काय दर्जेदार षटक टाकले. पहिल्या षटकात तब्बल 3 खेळाडूंना माघारी पाठवलंय आणि कॅप्टन राहुल आग्रे यांचा टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा निर्णय सार्थ ठरवलाय. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय निखिल. 3 विकेट. रिप्ले बघा टेनिस क्रिकेट .in वर. पहिल्या षटकाचे हे हायलाइट्स आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट, इनर एज सुदर्शनच्या हाती. त्यानंतर हा चेंडू गेला होता एकेरी धावेसाठी. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा ही आउटर एज होती, ती एज होती. बराच काळ हवेत. यष्ट्यांच्या मागे सुदर्शन प्रताप आणि त्यानंतरचा क्लीन बोल्ड. जाताना हलकेच चुंबन घेऊन गेला होता चेंडू. पहिल्या षटकाची ही सगळी हायलाइट्स आपल्यासाठी टेनिस क्रिकेट .in वर. हा शेवटचा चेंडू होता. थँक्यू टेनिस क्रिकेट .in. आजच्या घडीला वेगवेगळ्या प्रक्षेपण करणाऱ्या संस्था आपण पाहतो, मात्र ज्यावेळी टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसोबत कोणी नव्हतं तेव्हा होती फक्त टेनिस क्रिकेट .in. आणि आज टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना जे वलय प्राप्त झालंय, रबर बॉल खेळणाऱ्या खेळाडूंना जे वलय प्राप्त झालंय, या सगळ्या खेळाडूंना अगदी मनापासून आभार मानावे लागतील टेनिस क्रिकेट .in चे. थँक्यू टेनिस क्रिकेट .in. पहिले षटक समाप्त. बॉलिंग मार्कवर येतोय सागर आणि सलामीसाठी स्ट्रायकर यांच्या दिशेने अक्षय, ज्याने एका चेंडूत बनवलेत 1. शैलेश, ते सुद्धा त्याच समान धावसंख्येवर. एका मोठ्या फटक्याचा प्रयत्न तर होता. अक्षयची एक आगळी वेगळी शैली आहे. डोक्यावर बांधलेली ती पट्टी जर पांढरी असती तर आपल्याला राफेल नादालची सुद्धा आठवण झाली असती. नुकताच संपलेला फिफाचा वर्ल्ड कप, या वर्ल्ड कप मधील सुद्धा काही खेळाडू या डोक्यावरील पट्टीमुळे आठवतील. अजून एक शॉर्ट पिच. वारंवार आखूड टप्प्याच्या चेंडूवर आणि फास्टर वनवर बीट केलं जातंय बॅटरला. आणि अशा वेळी थोडासा आपल्याला स्टान्स बदलून फलंदाजी करावी लागेल. थोडंसं स्टेप आउट व्हावं लागेल. चेंडूच्या टप्प्यापर्यंत जावं लागेल. मिडल करून खेळावे लागतील फटके. शॉर्ट पिच फाईन लेगच्या दिशेने जातोय, पण जर पाहिलं तर आकाश हा फटका जणू काही थोडासा आधी खेळले. अजून थोडासा हा फटका लेट खेळले असते तर कदाचित स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार मिळू शकला असता. 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. बॉलिंग मार्कवर सागर खूप सुंदर गोलंदाजी करतायत. चौथा चेंडू हवेत आहे. संधी असेल झेल टिपण्याची आणि एक सुरेख झेल टिपला जातोय. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन पर्यंत येत आहेत. एक सुंदर झेल. जणू काही कॅचिंग प्रॅक्टिस सकाळच्या सत्रामध्ये गौसिया 11 साठवडी संघ देतोय गार्गी अँड ग्रंथा 11 कोडिसरे टीमला. चौथ्या विकेटचं पतन. 3 या धावसंख्येवर. 3 फॉर 4. या कठीण परिस्थितीत कॅप्टन मैदानावर येतात. हा बघा ऍक्शन रिप्ले. फटका तर खूप सुंदर सजवला होता, मात्र बॅट थोडीशी तिरकी झाली, जी सरळ राहणं अपेक्षित होतं. बॅटच्या हँडलवरची ग्रीप थोडीशी सैल झाली असावी आणि मिडॉनच्या दिशेने काय सुरेख झेल टिपला. या खेळाडूचं कौतुक करावं लागेल. ही विकेट आपण लिहितोय गोलंदाजाच्या खात्यात, मात्र या क्षेत्ररक्षकाने शेवटपर्यंत चेंडूवर स्थिरावलेली नजर आणि पायाखालच्या पॉन्ड मधून केलेला तो प्रवास होता. हा निसरडा सगळा परिसर, त्यातून झेलापर्यंत पोहोचणं, शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर टिकवणं, दोन्ही हातामध्ये झेल टिपणं, बॅलन्स ठेवणं, ही सगळी कामं या क्षेत्ररक्षकाने खूप सुंदर केली. नरेश गोविलकर त्या क्षेत्ररक्षका, नरेश गोवलकर त्या क्षेत्ररक्षकांचं नाव आहे. खूप सुंदर झेल आजच्या दिवसातील.
कॅप्टन. एक कॅप्टन्स नॉक अपेक्षित असेल. कालच्या दिवसामध्ये सुमित हळदणकर संपूर्ण दिवसभरात एखाद्या कर्णधाराने कसं खेळावं त्याचं एक सुंदर उदाहरण काल सुमित हळदणकरने दाखवलं. जिजा स्पोर्ट वरवडे टीमला सेमीफायनल पर्यंत पोहोचवताना सुमितने स्टम्प्सच्या पुढे आणि स्टम्प्सच्या मागे दोन्ही जागांवर सुरेख कामगिरी केली. सागरचं षटक पूल केलं जात आहे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय, पहिल्याच प्रयत्नात अडवतोय. थ्रो मात्र दिशाहीन होता. विकेट किपर आणि त्याला बॅकअप करणारा खेळाडू या दोघांच्या डोक्यावरून चेंडू जातोय. ज्या जागेवर एक धाव मिळाली असती त्या जागेवर ही दुसरी धाव मिळते. या चेंडूवरच्या 2 धावा थोडीशी नाराजी असेल. ज्या प्रकारे आतापर्यंत क्षेत्ररक्षण केलंय गार्गी अँड ग्रंथा 11 कोळीसरे टीमने, ही चूक मात्र अपेक्षित नव्हती. कारण एक साधा सोपा थ्रो विकेट किपर पर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सागर. 5 बॉल मध्ये खर्च केले 4 धावा, एक महत्वाची विकेट मिळवली. सूरजचा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट होतोय. निम्मा संघ माघारी परततोय फक्त 6 या धाव संख्येवर. 6 फॉर 5. थोडीशी नाजूक अवस्था. कॅप्टन डिपार्ट्स 2 फॉर 2. 2 चेंडू मध्ये त्यांनी बनवल्या 2 धावा आणि सागरने मिळवली एक सुंदर विकेट. या षटकामध्ये सागरच्या नावे 2 विकेट जात आहेत. ऍक्शन रिप्ले बघा. अगदी ऑफ स्टंपच्या समोर चेंडू पिच केला होता. पूलचा मोह, सूरज या मोहामध्ये अडकला जात आहे. बघा दुसरा वाईड अँगल, स्क्वेअर ऑफ द विकेट. या अँगल मधून पहा, खूप सुंदर क्षेत्ररक्षण सेट केलंय. कॅप्टनचं आणि गोलंदाजाचं विशेष कौतुक आहे. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला त्या जागेवर अगदी झेल आला. क्षेत्ररक्षणाला साजेशी फिल्डिंग हे वैशिष्ट्य आहे. यानंतर होणारा दुसरा सामना विसू 11 चिपळूण आणि नील नाईट गुहागर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लेइंग 11 लिस्ट सह आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हजर राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत दुसऱ्या मॅच साठी. विसू 11 चिपळूण बनाम नील नाईट गुहागर, बोथ द कॅप्टन. सहा धावा, 5 विकेट. निम्मा संघ तर गेलाय माघारी आणि शैलेश यांना साथ देण्यासाठी नवीन फलंदाज संकेत पवार. नेमका हा कसला संकेत असेल? संकेत असेल मिलनाचा, संकेत असेल विरहाचा, संकेत असेल विजयाचा, की संकेत असेल पराभवाचा? सध्या तरी संकेतच्या मनावर एकच विचार आहे, आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा. 2 षटकांचा संपलाय खेळ आणि बॉलिंग मार्कवर येतोय राहुल. राईट हँड ओव्हर द विकेट. गोलंदाजीची सुरुवात. राहुलसाठी स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगवर, डीप स्क्वेअर लेगवर एक क्षेत्ररक्षक जो थोडासा मिड विकेटच्या दिशेने ठरकलाय. लॉंग ऑन, मिड ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, एक शॉर्ट कव्हर पॉइंट. ज्या प्रकारे गोलंदाजी केली गार्गी अँड ग्रंथा 11 कोळीसरे टीमने, कौतुक तर नक्की होईल या गोलंदाजांचं आणि त्याचबरोबर कौतुक होईल त्यांच्या सगळ्या क्षेत्ररक्षकांचं. एक ओव्हरथ्रोचा जर अपवाद वगळला तर या एकूण 14 पैकी 13 बॉलवर क्षेत्ररक्षकांनी खूप चांगली कामगिरी केली. गोलंदाज, यष्टीरक्षक, टीमवर्क पाहायला मिळत आहे. धावसंख्या होती ती 7, 5 गड्यांच्या मोबदल्यात. सटीक यॉर्कर, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. या यॉर्कसाठी सुद्धा टाळ्या वाजल्या. खरोखरच रत्नागिरीचे प्रेक्षक सुद्धा दर्दी आहेत. विकेट नव्हती या बॉलवर, चौकार षटकार नव्हता, मात्र एक सुंदर सटीक यॉर्कर अचूक आणि त्यासाठी वाजलेल्या टाळ्या. ओ, विकेट नव्हती हे म्हटलं आणि त्यानंतरचा यॉर्कर यष्ट्या उद्ध्वस्त करून जातोय. खटक्यार बॉट, जाग्यार पलटी. राहुल मिळवतायत पहिली विकेट. 6 गड्यांच्या मोबदल्यात 7 ही धावसंख्या. सकाळचं सत्र आहे आणि स्वतः कर्णधार बॉलिंग मार्कवर राहुल आगरे, गार्गी अँड ग्रंथा 11 कोळीसरे टीमसाठी. ऍक्शन रिप्ले बघूया. राईट हँड ओव्हर द विकेट. यापूर्वीचा यॉर्कर तर बचावला होता फलंदाजाने, पण त्यानंतरचा यॉर्कर मात्र या अभेद्य तटबंदी जणू काही भेदून जातोय. थेट मधल्या यष्टीच्या मधल्या भागावर बसतोय.
आणि त्यानंतर सुदर्शन यष्ट्यांच्या मागे जल्लोष, निराश करतायत फलंदाज. हा समोरच्या कॅमेऱ्याचा अँगल बघूया. वाव, यॉर्कर म्हटलं की डोळ्यासमोर येतो जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह या नावाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. त्याच्या कारकिर्दीची सुरुवात सुद्धा टेनिस बॉलवर झाली होती, रबर बॉलवर झाली होती आणि त्यानंतर भारतीय संघापर्यंत तो पोहोचलाय. आणि आजच्या क्रिकेटपटूंसाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे. असे बरेच खेळाडू प्रथम श्रेणी खेळी न करता सुद्धा जे IPLच्या मॅच पर्यंत पोहोचलेत, टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट खेळून सुद्धा ते भारतीय संघापर्यंत पोहोचलेत, अशी सुद्धा बरीच नावं आहेत. आणि आपल्या खेळाडूंना सुद्धा हे स्वप्न आपल्या मनात ठेवावं लागेल. नवीन फलंदाज येत आहेत. स्मितेश, स्मितेशसाठी पहिलाच बॉल वाईड, पंचांचा निर्णय येतोय. एक धाव आता मात्र महत्वाची आहे. चौकार षटकारांची आतषबाजी होईल असं वाटत असताना फक्त 8 ही धाव संख्या आणि 6 गडी गारत गौसिया 11 साटवळी संघ. एज शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने घोषांकित क्षेत्र, 1 धाव मिळेल. 9 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. सकाळचं सत्र आहे आणि बऱ्याच जणांची अजून झोप पूर्ण झाली नसेल. अर्धवट झोपेत जर आपण हा स्कोरशीट मोबाईलवर बघितला तर आपल्याला वाटेल एखादं दुःस्वप्न आहे. मात्र हे दुःस्वप्न साटवडी टीमसाठी स्वप्न नाहीये, तर ती सत्य परिस्थिती आहे. 3 षटकांची सांगता, 10 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. पहिली 3 षटकं समाप्त झालीत आणि चौथं षटक म्हणजे जे आहे बॅटर चॉईस पॉवर प्ले, 3 षटकापर्यंत जर आपण घेतलं नाही तर चौथं षटक बी अ किंग ओव्हर, ज्या षटकामध्ये आपल्याला किमान 14 धावांचं लक्ष असेल. 14 धावा आपल्याला बनवायच्या आहेत आणि जर या 14 धावा बनवल्या तर त्यात अधिक 4 धावा ऍड होतील. आणि जर समजा या 14 धावांपासून आपण वंचित राहिला तर आपण केलेल्या धावसंख्येतील 4 मायनस होतील. आणि अशा या महत्वाच्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सुदर्शन. सुदर्शन म्हटल्यानंतर भारतीय संघाचा साई सुदर्शन सुद्धा आपल्याला आठवतो. सलग 2 वेळा हातातली बॅट सोडून जो हिट विकेट झाला होता आणि त्यानंतर त्याच्यासाठी आलेली फेविकॉलची एक सुंदर ऍड, त्याच नावाची आठवण सुदर्शन. राईट हँड राऊंड विकेट, पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार, चेंडू जातोय सीमारेषा पार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. आजच्या दिवसातील, आजच्या मॅच मधील पहिल्या इनिंग मधील हा पहिला मॅक्सिमम सिक्सर डायरेक्ट चंद्रात. ज्या षटकाराची नितांत गरज होती, सुदर्शनवर प्रहार केला जातोय. त्यानंतर शॉर्ट पिच, पुलचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा होता, एकही पाऊल आजूबाजूला न जाता या क्षेत्ररक्षकाच्या हाती हा चेल येऊन पडतोय आणि 7व्या विकेटचं पतन होत आहे. एकूण धाव संख्या स्थिरावलेली 16 धावा, 16 फॉर 7. स्मितेश बोरकर चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसते, कारण ज्या प्रकारे त्यांनी पहिला षटकार मारला, आत्मविश्वास दुणावला होता. बॉल मिडल तर होत होता. दुसरा चेंडू आखूड टप्प्याचा पूल करण्याचा मोह, चेंडू थोडासा वरून जाणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. हा ऍक्शन रिप्ले बघूया tenniscricket.in. 4 ते 5 पावलांचं छोटंसं रनअप. सुदर्शन बॉलिंग मार्कवर, स्मितेश सज्ज आहेत खेळण्यासाठी. सुदर्शन षटकार खाल्ल्यानंतर वापसी, यावेळी बोटांचा वापर केला होता. टिपिकल अप ब्रेक पडल्यानंतर चेंडू थोडासा आतल्या दिशेने वळला आणि त्याच ठिकाणी स्मितेश फसले. बाद झाल्यानंतर खूपच निराशा दिसली, कारण टीमसाठी खूप गरज होती त्यांनी मैदानावर उभं राहणं. षटकार मारून सुरुवात सुंदर केली होती. बी अ किंग ओव्हर, 2 चेंडूमध्ये 6 धावा झाल्यात. अजून बनवायच्यात किमान 8 उरलेल्या 4 बॉलमध्ये. सफवान नवीन फलंदाज. गत वर्षाचं पर्व सुद्धा सफवानने गाजवलंय. सफवान बारगीर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या होते 17. 7 गड्यांच्या मोबदल्यात, 5 गड्यांच्या मोबदल्यात 17 हा धावफलक तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. झिम्बाब्वे विरुद्ध भारतीय संघ वर्ल्ड कप मध्ये. मात्र आज त्याहीपेक्षा थोडी नाजूक अवस्था, पण यातून बाहेर पडावं लागेल.
गौसिया 11 साटवडी संघ. पूर्ण गावाचं लक्ष तुमच्याकडे लागून राहिलंय. आपल्या गावच्या आत्मसन्मानासाठी आपल्याला लढावं लागेल. सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल. शैलेश 4 बॉलमध्ये 2 धावा केल्यानंतर ही तिसरी धाव शैलेशच्या नावावर जमा होते आणि बी अ किंग ओव्हरचा 5वा बॉल समाप्त झाल्यानंतर 7 धावा या षटकामध्ये, म्हणजे उर्वरित एका बॉलमध्ये एखादी एक्स्ट्रा जर आली तर 4 धावांच्या संकटाच्या मायनसच्या संकटापासून वाचण्याची अजून एक संधी असेल शेवटच्या बॉलसाठी. पण ज्या प्रकारे सुदर्शन गोलंदाजी करतायत, सुदर्शन एक्स्ट्रा न देण्याच्या इराद्यात आहेत. 5च बॉल त्यांनी टाकले, ते 5ही व्हॅलिड आहेत. 5 बॉलमध्ये अधिकृत 7 धावा, लेग बायची 1 म्हणजे 8 धावा खर्च केल्यात. या ओव्हरमध्ये 8 धावा तर आल्यात, म्हणजे या बॉलवर षटकार जरी आला तर बी अ किंग ओव्हरचं टार्गेट पूर्ण होऊ शकेल. धावसंख्या झाली 18 फॉर 7. आजच्या दिवसातील पहिलाच सामना. कालच्या दिवसातले पहिले दोन्ही सामने लो स्कोरिंग झाले होते. 35-35 धावा दोन्ही टीमने बनवल्या होत्या. त्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये सलग 2 सामने 29-29 धावा जमवल्या दोन्ही मॅचमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये 30 धावांचं टार्गेट होतं. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर एकमेव सामना ज्यामध्ये धावा डिफेंड केल्या, बाकी प्रत्येक मॅच मध्ये धावांचा पाठलाग झाला होता. काल पूजा पवार 11 तिसऱ्या मॅच मध्ये ज्यांनी 55 धावांचं टार्गेट ठेवलं आणि त्याचं डिफेंडिंग केलं होतं, बचाव केला होता. आज पाहूया काय होतं आजच्या दिवसात. शेवटचा बॉल फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण डॉट बॉलने समाप्त होतंय. बी अ किंग ओव्हर ज्या षटकात सुदर्शन यांनी खर्च केल्यात एकूण 7 धावा या षटकामध्ये आल्यात. 8 धावा मात्र 4 धावा मायनस होतील आणि त्यामुळे आता संघाची अवस्था अजून थोडी बिकट बनते, नाजूक बनते. 14 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. मात्र मैदानावर शैलेश आणि साफवान या 2 खेळाडूंवर जबाबदारी आहे. 1980-90चा काळ जर पाहिला तर 5 गडी बाद झाल्यानंतर असं म्हणायचं की टेल एंडर्स चालू झालेत. मात्र तो काळ आता राहिला नाहीये. आता शेवटच्या 10-11 नंबर पर्यंत बॅटर असतात. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. विसू 11 चिपळूण आणि नील नाईट गुहागर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे प्लेइंग 11 लिस्ट सह आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये कॅप्टन आपण हजर राहावं. नील नाईट गुहागर आपल्यासाठी सूचना आहे. प्लेइंग 11 लिस्ट आणि कॅप्टन टॉस साठी आपण पाठवा. शेवटचा षटक. पहिला चेंडू मिड ऑनच्या दिशेने. जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडू दिशा बदलतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. या चेंडूवर 1 धाव आणि धावा होत आहेत त्या 15 फॉर 7. बाद झालेत 7 गडी आणि त्यामुळे एकेका धावेसाठी संघर्ष आहे. निखिल ज्यांनी पहिल्याच षटकात 3 गडी गारद केले होते ते निखिल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 3 विकेट मिळवल्यात त्यांनी आणि या चेंडूवर मात्र एक मोठा प्रहार. मिड ऑन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषा पार. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. ज्या षटकारांची आपण प्रतीक्षा करतोय तो षटकार शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या बॉलवर पाहायला मिळतोय. सुंदर शॉट एक्झिक्यूट केलाय. तयार होते या बॉलसाठी, शॉर्ट पिच साठी. पूर्ण बॉडी स्ट्रेच केली. आपल्या शरीराच्या समीप चेंडू येऊ दिलाय. त्यानंतर मिडल केलाय आणि तो लावलाय मिड ऑनच्या डोक्यावरून. एक सुंदर आकर्षक गगनचुंबी षटकार. 21 धावा. अजूनही 4 बॉल बाकी आहेत इनिंगचे. हा मात्र यॉर्कर फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्याची संधी होती. चेंडूने दिशा बदलली. 1 धाव मात्र शैलेशने नाकारले आणि शैलेश आत्मविश्वास दुणावलाय. षटकार मारल्यामुळे 8 बॉल मध्ये त्यांनी बनवल्यात 9 धावा. उरलेल्या 3 बॉल मध्ये किमान अजून 1-2 सिक्सर गरजेचे असतील. अजून एक यॉर्कर. शॉर्ट मिड विकेट येतोय, फील्ड करतोय. एक सिंगल या बॉलवर मिळते. प्रयत्न दुसऱ्या धावेचा. स्ट्रायकर एंडच्या दिशेने.
2 धावा पूर्ण होत आहेत. पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. ज्या जागेवर एक धाव मिळाली असती त्या जागेवर डिरेक्ट हिटचा मोह. खरं तर डिरेक्ट हिटसाठी क्षेत्ररक्षक तयार नव्हते, मात्र साथी क्षेत्ररक्षकाचा कॉल. हा ॲक्शन रिप्ले बघूया. त्यानंतर स्ट्रायकरांच्या दिशेने सुद्धा धावबाद करण्याची संधी होती. हा बघा थ्रो. डिरेक्ट हिटसाठी तयार नव्हते गोलंदाज. या 2 धावा आणि या 2 धावांपेक्षा सेट बॅटर शैलेशला मिळालेली स्ट्राईक कितपत उपयोगी पडेल गौसिया 11 साठवळीला. तेवीस या धावसंख्येवर फटका. एकेरी धाव तर नक्कीच असेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का स्ट्रायकर यांच्या दिशेने. पुन्हा एकदा खराब फेकी. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत. 25 धावा आणि इनिंगची सांगता करणारा शेवटचा बॉल निखिल कडून. 3 विकेट निखिलने मिळवल्या 13 धावा खर्च करून आणि स्पेल आणि इनिंगची समाप्ती. शेवटचा बॉल. आखोट टप्प्याच्या चेंडूवर या ओव्हरथ्रोचा परिणाम आणि या मिसफिल्डिंगचा परिणाम बघा. ज्या जागेवर एक धाव मिळाली असती त्या ठिकाणी दुसरी धाव मिळवली शैलेशने. स्ट्राईक मिळवली आणि शेवटच्या बॉलवर काय नॉक दिलाय. शॉर्ट पिच बॉल साठी तयार होते शैलेश. एक सिक्सर तर आधी त्यांनी मारलाच होता. पुन्हा एकदा गासूड फिरवलाय, मिडल केलाय आणि मिड ऑनच्या डोक्यावरून एक सुंदर आकर्षक लिलया गगनचुंबी बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. या षटकाराने इनिंगची होते सांगता आणि या इनिंगमध्ये गौसिया 11 साठवळी संघ टॉस हरल्यानंतर पहिली बॅटिंग करतोय. धावा बनवतोय ते 31 आणि विजयासाठी लक्ष्य असेल 30 चेंडू 32 धावा. ही स्कोरशीट. सलामी फलंदाजांनी निराशा केली. अंकित 0, आकाश 0, अक्षय 2, सागर 0, सूरज 2, संकेत 0. म्हणजे तब्बल 4 खेळाडू जे 0 धावसंख्येवर बाद झाले. स्मिथने बनवल्या 8 धावा. शैलेश मात्र जबरदस्त वादळी खेळी. 11 बॉलमध्ये 19 धावा. टोटल झाली 31. गोलंदाजांनी कमाल केली. खास करून निखिल 2 षटकामध्ये 19 धावा खर्च करून 3 विकेट त्यांनी मिळवल्या. सागरच्या 2 विकेट फक्त 4 धावांचा खर्च आहे. राहुलची 1 विकेट 4 धावांमध्ये आणि सुदर्शन स्टंपच्या पुढे आणि स्टंपच्या मागे सुद्धा खूप सुंदर कामगिरी. 7 धावा खर्च करून 1 विकेट. 30 चेंडू 32 धावांचं लक्ष्य. आपण जाऊया प्रशांत आदवडे सरांकडे आणि करूया टॉस दुसऱ्या मॅचसाठी.
पहिल्या इनिंगच्या हायलाइट्स. पहिल्याच षटकामध्ये विकेटची गळती चालू झाली होती. 1 नव्हे 2 नव्हे 3 विकेट यष्ट्यांच्या मागे खूप सुंदर विकेट किपिंग सुदर्शनने केलं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी निखिलने अप्रतिम दर्जेदार लाजवाब. 2 झेल, त्यानंतरचा बोल्ड हे सूरज. एक षटकार तर सूरज याने सुद्धा लगावला होता, पण त्यानंतरचा हा क्लीन बोल्ड. वाव, सटीक यॉर्कर, आजच्या दिवसातला सर्वात सुंदर यॉर्कर. त्यानंतरचा हा पहिला सिक्सर जो होता साठवडी टीमच्या इनिंगमधील, तो षटकार मारल्यानंतर मात्र स्क्वेअर लेग. जाऊया मैदानावर. दुसऱ्या इनिंगची सुरुवात. सुदर्शन स्ट्रायकर यांच्या दिशेने. पहिल्याच बॉलसाठी सुदर्शन एक मोठ्या फटक्यासाठी तयार होते. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. फक्त 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. 30 चेंडूमध्ये 32 धावांचं लक्ष. त्यामुळे एखादं षटक सुद्धा दुहेरी धावसंख्येचं पुरेसं असेल. सुदर्शन स्ट्रायकर एंडवर, समीर नॉन स्ट्रायकर एंडवर आणि बॉलिंग मार्कवर आकाश. ही एज होती, मात्र थिक एज, इनर एज, आणि त्यामुळे विकेट किपर पर्यंत कॅरी न होता चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रात. एकेरी धाव, 2 चेंडूंची समाप्ती. आकाश फलंदाजीतलं सगळं अपयश मागे सारून आपल्या टीमसाठी भरीव कामगिरीची अपेक्षा आहे बॉलिंगकडून. शॉर्ट पिच तर होता, पण शॉर्ट मिड विकेट येऊन फील्ड करेपर्यंत एकेरी धावेची एक संधी. सुदर्शन यांच्या नावे जमा होत आहेत 2 धावा. एकूण धावसंख्या होते 2, आणि पहिल्यांदाच समीर स्ट्रायकर एंडवर. समीर सावंत अजून एक मोठं नाव आहे. या नावाला अजून थोडं वलय देण्याचा प्रयत्न करेल समीर सावंत. दुसऱ्या बाजूने आकाश सकपाळ. रत्नागिरीच्या या 2 युवा खेळाडूंमध्ये ही झुंज पाहण्यासारखी असेल. तसं पाहिलं तर पिच सकाळच्या सत्रामध्ये बॉलिंगला फेवर करताय, मात्र आकाश या फेवरेबल पिच कडून कितपत मदत मिळेल. या दरम्यान एक नटराज शॉट पाईन लेगच्या दिशेने पाहायला मिळतोय. जो नटराज शॉट पाहिल्यानंतर आजच्या पिढीला रोहित शर्मा यांची आठवण येते. त्याहीपेक्षा जरा जुन्या पिढीला जर विचारलं तर त्यांच्याकडे ब्रायन लारा हे उत्तर असतं. मात्र नटराज शॉट क्रिकेटमध्ये इन्व्हेंट केला भारतीय कॅप्टन कपिल देव निखंज यांनी. तो नटराज शॉट आणि त्यानंतर हुक. पण या हुकची दिशा मात्र थोडीशी विपरीत होती, आणि त्यामुळे ज्या हुकवर अपेक्षा असते षटकाराची, त्या हुकवर या ठिकाणी मिळते फक्त सिंगल. 5 चेंडू आणि 4 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले. क्षेत्ररक्षण सज्ज आहे. एक स्लिप लावली. शॉर्ट पॉइंट आहे. शॉर्ट कव्हर. मिड ऑफ, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप मिड ऑन असे 2 क्षेत्ररक्षक दिसत आहेत. मिड विकेट थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेने सुद्धा या डॉट बॉलने. पहिल्या षटकाची होते सांगता. 30 चेंडूत 32 धावांचा पाठलाग करताना आकाश खर्च करतायत फक्त आणि फक्त 4 धावा. एकदा टाळ्या वाजवायला हरकत नाही आकाशच्या करणारे फटके. आणि यापासून जर रोखायचं असेल, वाचायचं असेल, तर थोडासा स्टान्स आपल्याला चेंज करावा लागेल. कारण जेव्हा डीप स्क्वेअर लेग आणि डीप पॉईंटच्या दिशेने घोषांकित क्षेत्र जे वारंवार रबर क्रिकेटसाठी पाहायला मिळतं, आणि असा जेव्हा एरिया असतो तेव्हा स्टान्स थोडासा बदलून क्लोज स्टान्सवर जर आपण उभे राहिलो तर या नियंत्रित मैदानावर सुद्धा आपण टोलेजंग चौफेर फटकेबाजी करू शकतो आणि मल्टिपल स्कोर वसूल करू शकतो. एकूण धावसंख्या झाली 13. दुसरं षटक चालू आहे. 4 चेंडू सापुवान यांचे. एका षटकारानिशी त्यांनी खर्च केलेत 8 धावा. आणि सुदर्शन एक षटकार तर त्यांनी मारलाय, पण त्यानंतर शांतपणे नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने उभे राहिलेत. वाव, व्हॉट अ नॉक. त्या शॉट बद्दल आपण बोलत होतो. उभ्या उभ्यात समीर सावंत यांनी वाट पाहिली या चेंडूची आणि वाट लावली. सुंदर, आकर्षक, दर्जेदार, गगनचुंबी बीए किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर डायरेक्ट चंद्रार. धावसंख्या होते 19. सप्पुवांच्या या षटकामध्ये
2 षटकार वसूल केले जात आहेत. पहिल्यांदा पहिल्याच बॉलवर सुदर्शन कडून आणि 5व्या बॉलवर समीर कडून. समीर, एक हवा का झोका. हम दिल दे चुके सनम या चित्रपटात या नावाचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे सांगितला. मात्र मैदानावर समीर सावंत जणू काही आपल्या नावाचा अर्थ आपल्या पाठीराख्यांना, आपल्या चाहत्यांना आणि तमाम क्रिकेट रसिकांना समजावून सांगतोय. या रत्नाच्या आगरामध्ये अर्थात रत्नागिरीमध्ये 2 तगडे संघ. एका बाजूने गार्गी अँड ग्रंथा 11 कोळीसरे. एक सुंदर निसर्ग संपन्न गाव आहे. लक्ष्मी केशवाचं मंदिर आहे. अखंड मूर्ती आहे शाळीग्रामच्या दगडात बनलेली आणि बारमाही वाहणारा थंडगार पाण्याचा झरा अशी ओळख असणारा हा कोळीसरे गाव. आणि या कोळीसरे गावची टीम मैदानावर गार्गी अँड ग्रंथा 11 कोळीसरे. दमदार विजयाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. मात्र अपेक्षा असेल सातवडी टीम कडून कमबॅकची. पुन्हा एकदा नटराज, एक सिंगल. 2 षटकांची होते सांगता आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते ती 20. म्हणजे उरलेल्या 18 बॉलमध्ये 12 धावांची गरज. 18 चेंडू आणि 12 धावा. एकतर्फी होत चाललेला सामना, कारण ही सलामीची जोडी. कालच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं. जिजा मी येऊ. रत्नागिरीच्या या मानाच्या स्पर्धेत आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2026 5वं पर्व. पॉवर्ड बाय दीपक दादा पवार, को पॉवर्ड बाय ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट. आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील दुसरी लढत माझ्यासमवेत आहेत रत्नागिरीच्या टेनिस क्रिकेटचा पूर्ण ग्रुप, ज्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये दुसऱ्या सामन्याची नाणेफेक होते. एका बाजूने विसू 11 चिपळूण आणि दुसऱ्या बाजूने नील नाईट गुहागर. या दोन्ही टीममध्ये आपण टॉस करूया. आजच्या दिवसातील दुसरा टॉस. टेक द कॉल. ट्रिपल एस कॉल होता आणि हा कॉल जिंकलाय नील नाईट गुहागर टीमने. आमच्या रत्नागिरीच्या टेनिस ग्रुपचं मनपूर्वक आभार विनंती. आपण मान्यवर कक्षात स्थानपन्न व्हावं. नील नाईट गुहागर, आपण टॉस जिंकलाय. आपला डिसिजन फर्स्ट फील्ड. काय वाटतं समोरच्या टीमला किती धावांमध्ये आपण रोखू शकता? नक्कीच ते सांगू शकत नाही, कारण रत्नागिरी जिल्ह्यातील रबर बॉलमधील सगळ्यात टॉपचा संघ आमच्या समोर आहे. मनपूर्वक शुभेच्छा आहेत तुम्हाला. फिल्डिंग घेतली आपण. विसू इलेनकडे जाऊया. बॅटिंग करायचे. सकाळचं सत्र लो स्कोरिंगच्या मॅच होत आहे. तुमच्या डोळ्यासमोर काय असेल फिगर? विकेट फायरी आहे, तर 50 to 60 रन्स करायचा प्रयत्न करू आम्ही. आमची चांगली आहे.
बॉलिंग पण चांगली आहे, तर 50 to 60 रन्स करायला बघू. कशी वाटली स्पर्धा तुमच्या नजरेतून? हे तर खेळायला आम्ही एक्सायटेड असतो की खूप चांगली टुर्नामेंट होते. हर वर्ष आम्ही खेळतो इथे. एकदा रनरअप पण आलो होतो. तर प्रयत्न करू चांगलं खेळायचा. प्रयत्न करू चांगलं खेळायचं हे म्हणणं आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनचं. एका बाजूला नील नाईट गुहागर ज्यांनी टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग घेतली, आणि विसू इलेव्हन चिपळूण ज्यांना बॅटिंग करायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. मैदानावर मात्र मॅच समाप्त झाली आहे. 32 धावांचा पाठलाग करून गार्गी अँड ग्रंथा 11